कोणी सांगितलं? हे बघा, माझी लढाई कोणासोबत नाही, माझे कार्यकर्ते आमची लढाई मागच्या वेळेस जितका लीड मिळाला होता त्याच्या दुप्पट लीडनं निवडून आणण्यासाठी आमचे कार्यकर्ते लढाई करत आहेत. हो, तो रविकांत तुपकरांनी असा आरोप केला आहे की खासदार प्रतापराव जाधव हे विमा कंपनीचे एजंट आहेत, पीक विमा त्यांनी थांबवलेला आहे. हे बघा, अशा फालतू लोकांच्या आरोपाला मी उत्तर देत नाही. आता उद्या कोणी उठल आणि माझ्यावर आरोप करल. आज सगळे विरोधी जे 21 उमेदवार आहेत ते सगळेच्या 20 उमेदवार त्यातले मला एकट्यालाच विरोधामध्ये बोलतात. बुलढाण्यामध्ये म्हणजे डंके के चोट पे सभी कार्यकर्ते त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत. आणि मी तुम्हाला अगोदर सांगितलं की आमची लढाई या कुठल्याही 20 उमेदवारातल्या कोणासोबतही नाही. आमची लढाई आहे की मागच्या वेळेचा 1,33,000चा लीड हा 2,66,000च्या पुढे कसा जाईल यासाठी आम्ही ही लढाई लढतो. भविष्यात कुठल्या विकासाला तुम्ही प्राधान्य द्यायला निवडून आला तर? हे बघा, ज्या माणसांना डोळ्याला पट्टी बांधलेली असते त्याला विकास दिसत नाही. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.